बदलापुरात आज इंटरनेट सेवा बंद, रेल्वे वाहतूक सुरू, आंदोलन प्रकरणी 300 जणांवर गुन्हे दाखल, सर्वत्र तणावपूर्ण शांतता. पुण्यात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काल पवईन मुलीवरती बलात्काराचा प्रयत्न, प्रतिष्ठित शाळेतील घटना उघडकीस, गुन्हा दाखल. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीकडनं अटक, 16 तासाच्या चौकशीनंतर बांदल यांना अटक. ईडीकडनं शिक्रापूर इथे घरावरती काल छापेमारी. राज ठाकरेंचा आजपासून विदर्भ दौरा, पहिला मुक्काम गोंदियात, आठवड्याभरात विदर्भात कार्यकर्ते नेत्यांशी संवाद. एका महिला पत्रकाराविरोधात वक्तव्य करणाऱ्या वामन म्हात्रेंविरोधात कारवाईची मागणी, म्हात्रे शिंदे गटाचे मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी, निकालाकडे सगळ्यांचं लक्ष. बदलापुरात रागाच्या भरात एकानं दुसऱ्या गाडीवर गाडी घातली, पीडिताच्या गाडीतल्या चिमुरड्याचा आर्त हाक, भीषण घटनेनं महाराष्ट्र हादरला. अहमदनगरमध्ये खड्ड्यांच्या विरोधात अनोखं आंदोलन, शेगावच्या प्रशासनाविरोधात सीपीआयचा नेता खड्ड्यात, त्याच घाणेरड्या पाण्यानं आंघोळ करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न. हतनूर धरणाचे 8 दरवाजे उघडले, 40,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. दलित आणि आदिवासी संघटनांकडून आज भारत बंदचं आवाहन, सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणातल्या निर्णयाला विरोध.